श्री सद्गुरु निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु। नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर घाडी कोकणी नंद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, दम लागता पर्वतीत चाललो, पर्वतीवरती बघा पूर्ण चढा दाखवते बघा, पूर्ण अशा पायंड्या आहेत, 125 पायंड्या आहेत वरती जाईपर्यंत। हा बघा, सव्वाशे पायंड्या चढून वरती जायचं आहे। बापरे मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बघा किती मोठा चढा आहे तो। हा हा बघा, पूर्ण चढून वरती जायचं आहे। बघा पूर्ण झाडवळ आहे इकडे अशी। मित्रांनो, पूर्ण डोंगर आहे हा, 125 ते 150 पायंड्याचा डोंगर आहे, वरती चढून जावं लागतं। हे बघा, पूर्ण सवय नसल्यामुळे दम लागतो, पूर्ण झाडं आहेत म्हणून याला पर्वती म्हणतात। आणि वरती मंदिर आहे पर्वतीवरती, हे बघा, ते कुठलं मंदिर आहे काय ते गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी। हा चला मग, दम लागतोय भरपूर पण चाललो आहे। हा मित्रांनो, फायनली दरवाज्यात आलो आहे, चला मग जाऊया आतमध्ये, वरती गेल्यानंतर दाखवतो। बघायला गेले इकडे खाली जाऊ सर। मित्रांनो, फायनली मंदिराच्या आतमध्ये आलो आहे। हे बघा, हे इथं नंदी मंडप आहे, हे बघा मस्त एरिया आहे हा बघा। हे इथं सूर्यनारायण मंदिर आहे, हे बघा। दिसत नाही आतमध्ये काळोख असल्यामुळे, हे बघा। इथे म्हणजे खाली विष्णुनारायणचं मंदिर आहे, कार्तिक स्वामी आहे, गच्ची होती फिरायला पण ते बांधकाम झालं नाही ना म्हणून गच्ची नाही, खाली आहे ना सगळं। आणि हे पंचम आहे खाली म्हणजे त्या साईडला, हा संग्रहालयाच्या बाजूला, आणि संग्रहालयाचा उघडा असेल तर म्युझियम बघू शकतो। ते आता ते कार्तिक स्वामीचं जरा काम चालू म्हणून बसायला कोण आहे की नाही माहीत नाही। मित्रांनो, इथे गणपती मंदिर आहे, हे बघा, असा मस्त कळस आहे जुना, आणि म्हणजे सगळं जुन्या पद्धतीतच आहे, म्हणजे पेशवेकालीन आहे सगळं। हे बघा, म्हणजे जसं पेशवेकालीन जे होतं तेच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल नाही। हे बघा, त्याकडेला पण एक आहे मंदिर, दाखवतो तुम्हाला। हे बघा, इथून आहे जी ना, हां हां, ती बोलली इथं आहे। हां हां, नाही नाही तर आहे, हां इथनं खाली जायला आहे, भुयारी मार्ग आहे,
जुना बनवलेला हा बघा खाली उतरायला. नाही ते राहणार नाही राहणारी वस्ती. चल चल. हे इथं एक मंदिर आहे, कुठलं आहे ते बघू आता. मित्रांनो पाण्याची टाकी बघा कशी बनवली आहे, म्हणजे ही पेशवेकालीन पाण्याची टाकी आहे ही बघा. त्यामध्ये पूर्ण पाणी आहे आतमध्ये. आणि हे बघा पूर्ण म्हणजे जे काय ते पहिलंच आहे, पेशवेकालीनच आहे सगळं. हे बघा आणि हे पेशव्यांचंही आहे स्मारक, ते बघू कुठलं आहे ते पुढे जाऊन नंतर. हे बघा आणि पूर्ण डोंगर भाग आहे हा बघा. हा काल आतमध्ये जायला इकडून असेल, इकडून जाऊया. ऐक हिरवळीसाठी पाणी लावतंय हे बघा याला मस्त. हे बघा एक नंबर फोटो आहे, हे आहे स्मारक आहे. हे कुठल्या पेशव्यांचं आहे, थोरले बाजीराव पेशवे प्रथम त्यांचंही आहे. हे बघा चिंचेला चिंच बघ किती धरले आहेत ते. मित्रांनो हे विष्णू नारायण मंदिर आहे. हे बघा सगळं जुन्याच आहे, जुन्या पद्धतीतच आहे. आणि वेगळं वेगळं काय सांगायला नको, प्रत्येक टायमाला सांगावं लागतं, पण ते सगळं पेशवेकालीनच आहे. हे बघा आणि छान मंदिर आहे विष्णू नारायण मंदिर. दाखवतो, आमचे मित्र दर्शन घेत आहेत, काय काय मागतायत ते बघूया आता देवाकडे. हां हे बघा लाईट असल्यामुळे तुम्हाला चेहरा व्यवस्थित दिसणार नाही. आणि आवाज बघा काय घुमतोय आतमध्ये, एक नंबर आहे. सगळ्यांका सुखी ठेव आणि आमका पण सुखी ठेव आणि बराता कर बाबाशी. चला आणि समोर एक छोटंसं मंदिर आहे. एक गरुड आहे विष्णूचं वाहन. हे बघा
आणि इकडे तुळशी वृंदावन समोर आहे, जुन्या पद्धतीतच आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे बघा, छान आहे. हे थोरले नानासाहेब पेशवे यांचं स्मारक आहे बघा, एकदम छान आहे. माझ्या पद्धतीने बोला फायनली मित्रांनो खाली उतरायला लागलो आहे. हे बघा स्पीडने जाता वेळी जरा हळूहळू जात होतो, आता स्पीड लागला. हे बघा पाटे माने साहेब आहेत आपले, चालतायत. हे बघा चला मग व्हिडिओ आता इथेच एंड करतोय. बाय बाय.